येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पुन्हा एक वार मी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे. आजचे प्रगटीकरण ह्या मालिकेमध्ये आजचा हा 4थ्या क्रमांकाचा संदेश आहे, ज्याचं शीर्षक आहे इफिस येथील मंडळी. बंधू आणि भगिनींनो, आपण मागील संदेशामध्ये असं पाहिलं, प्रगटीकरण हा पहिला अध्याय जो आहे तो प्रगटीकरण 2 आणि 3 ज्याच्यामध्ये आपण 7 मंडळाविषयी शिकणार आहे, त्या अध्यायाच्या विषयी आपल्याला परिचय देणारा असा प्रगटीकरणाचा पहिला अध्याय आहे. तर माझी कळकळीची आग्रहाची विनंती आहे की जे संदेश आपण ऐकत आहोत, पाहत आहोत, त्याच्यावरती आपण जास्त वेळ जर मनन केलं तर आपल्याला ते संदेश समजण्यासाठी सोयीस्कर जातील आणि इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी देखील आपल्याला मदत होईल. तर आजचा संदेश ऐकण्या अगोदर आपण पुन्हा एक वार देवाकडे विनंती करूया की त्याने आपल्याला मार्गदर्शन करावं. आपण प्रार्थनेत असो. पवित्र पवित्र सैनाधीश परमेश्वरा, तू आज आम्हाला ह्या ठिकाणी तुझं वचन आत्मसात करण्यासाठी एकत्रित केलंस म्हणून उपकार मानतो. तुझं वचन जे आहे ते सनातन आहे. तुझ्या वचनाद्वारे परमेश्वरा असंख्य अशा लोकांमध्ये परिवर्तन घडून आलेलं आहे, संजीवनी घडून आलेलं आहे, आणि म्हणून विनंती करत आहोत की तेच वचन आज आम्ही आत्मसात करत असताना, त्याच्यावरती मनन करत असताना परमेश्वरा तोच आशीर्वाद आम्हाला देखील लाभावा, असं आम्ही तुझ्या चरणी कळकळीची नागराची विनंती करत आहोत. प्रेमळ पित्या, गहन आणि गूढ गोष्टी तू आम्हाला शिकवत आहेस, आणि म्हणून मागत आहोत परमेश्वरा की या सर्व गोष्टी शिकत असताना पवित्र आत्म्याने आमच्यामध्ये वास्तव्य त्याचं जे आहे त्याचं वास्तव्य आम्हाला लाभावं. आम्हाला तू परमेश्वरा तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे अभिषिक्त कर, आणि आमच्याकडून शेवटपर्यंत तुझी स्तुती, तुझी भक्ती व्हावी, आणि तुझ्या वचनाचा आस्वाद घेत असताना तू आम्हाला सहाय्य मदत कर. इथून पुढची वेळ आमचं सर्वस्व तुझ्या हाती सोपवून देऊन नम्र विनंती येशूच्या नावात मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. बंधू आणि भगिनींनो, इफिस येथील मंडळी याच्याविषयी आज आपण शिकणार आहोत. पण ज्यावेळेस आपण प्रगटीकरण 2 आणि प्रगटीकरण 3 ह्या 2 अध्यायांचा अभ्यास करतो, त्यावेळेस आपल्याला 7 मंडळांविषयी पाहायला मिळतं. पण त्या 7 मंडळ्या ज्या आहेत, त्या 7 मंडळ्या जाग्यानुसार जर पाहिल्या तर त्या 7 मंडळ्या ज्या आहेत त्या एकाच वेळेस आहेत, जर जाग्यानुसार पाहिलं तर. म्हणजे योहानाच्या काळामध्ये एकाच वेळेस त्या 7 मंडळ्या त्याच्या कारकिर्दीमध्ये अस्तित्वात होत्या. पण जर ह्या मंडळांचा काळांतरानंतर किंवा जर ह्या मंडळांचा वेळानुसार विचार केला तर एका पाठीमागे एक ही मंडळी येत आहे. आता त्याचा अर्थ काय हे आपण थोडक्यात पाहूया. याच्यासाठी आपल्याला प्रगटीकरणाचा पहिला अध्याय 11 वचन हे पाहावं लागेल. प्रगटीकरण 1:11 या ठिकाणी लिहिलेलं आहे की जी वाणी योहानाने ऐकली त्या वाणीविषयी लिहिलेलं आहे. ती वाणी काय म्हणाली? ती म्हणाली, मी अल्फा व ओमेगा, प्रारंभ व शेवट आहे. म्हणजे थोडक्यात आपण असं पाहत आहोत की 7 मंडळांविषयी शिकायच्या अगोदर येशू ख्रिस्त स्वतःला कसं प्रकट करत आहे? मी अल्फा व ओमेगा, प्रारंभ व शेवट आहे, असं दर्शवत आहे. म्हणजे थोडक्यात आपण 7 मंडळ्या शिकत असताना येशू ख्रिस्त अल्फा आणि ओमेगा म्हणजे प्रारंभ आणि शेवट दोन्हीही तोच आहे. म्हणजे याचा अर्थ काय? पहिल्या मंडळीपासून जर आपण सुरुवात केली तर 7व्या मंडळीपर्यंत पोहोचूपर्यंत येशू ख्रिस्त त्या मंडळांना कसं स्वतःला प्रगट करत आहे त्याच्याविषयी आपण या ठिकाणी पाहत आहोत. म्हणजे त्याचा अर्थ असा आहे बंधू आणि भगिनींनो, की जरी योहानाच्या काळामध्ये म्हणजे पहिल्या शतकामध्ये, योहानाच्या काळामध्ये ज्यानं प्रगटीकरणाचं पुस्तक लिहिलं त्या पहिल्या शतकामध्ये जरी ह्या 7 मंडळ्या जाग्यानुसार हे ज्या 7 मंडळ्या त्या ह्या 7 मंडळ्या जाग्यानुसार त्यांना नावं दिलेली आहेत. म्हणून आजचा जो संदेश आहे तो संदेश इफिस येथील मंडळी असा आहे. म्हणजे त्या जागेचं नाव इफिस आहे. आणि त्याच्यानंतर आपण बाकीच्या ज्या मंडळ्या पाहू, जसं की स्मुर्ना,
किंवा थियोतिरा किंवा लाउदिकिया, हे ज्या मंडळींची नावं आहेत ही जर पाहिलं तर ही ठिकाणं आहेत. तर ज्यावेळेस आपण विचार करतो की ह्या मंडळ्या ज्या आहेत त्या मंडळ्या योहानाच्या काळात अस्तित्वात होत्या का, तर 7च्या 7 मंडळ्या त्या ठिकाणी अस्तित्वात होत्या, म्हणजे ठिकाणानुसार. तर त्याच्याविषयी आपण ह्या ठिकाणी शिकत आहोत की ती वाणी काय म्हणाली, मी अल्फा व ओमेगा, प्रारंभ व शेवट आहे. म्हणजे येशू ख्रिस्त पहिल्या मंडळीपासून शेवटच्या मंडळीपर्यंत स्वतःला प्रगट कसं करत आहे ते आपण प्रगटीकरण 2 आणि प्रगटीकरण 3 मध्ये पाहणार आहोत. फार महत्वाचा मुद्दा आहे, कारण की खूप लोक तुम्हाला विचारतील की योहानाच्या काळामध्येच या 7 मंडळ्या अस्तित्वात होत्या, तर आता आपण कोणत्या मंडळीमध्ये आहोत, का आपण सध्या कोणत्याच मंडळीमध्ये नाही, असं लोक तुम्हाला विचारू शकतील. मग तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे की बरोबर आहे, जागेनुसार जर जागा किंवा ठिकाण पाहिलं तर त्या 7 मंडळ्या योहानाच्या काळामध्येच होत्या. एका वेळेस ह्या 7 मंडळ्या अस्तित्वात होत्या वेगवेगळ्या ठिकाणी योहानाच्या काळामध्ये. पण एका पाठीमागे एक मंडळी ज्यावेळेस आपण शिकू त्यावेळेस आपल्याला कळेल की एक मंडळी जाते आणि दुसरी मंडळी येते, दुसरी मंडळी जाते, तिसरी मंडळी येते. मग आपण त्या ठिकाणी असं शिकत आहोत बंधू आणि भगिनींनो, पहिल्या शतकापासून जर आपण आतापर्यंतचा विचार केला तर ह्या मंडळ्या एका पाठीमागे एक कशा आहेत, पण जागेनुसार एकाच वेळेस पहिल्या शतकामध्ये, पण वेळेनुसार एका पाठीमागे एक. हा फार महत्वाचा मुद्दा आहे. हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. या ठिकाणी लिहिलेला आहे प्रगटीकरण 1:11, ती म्हणाली, मी अल्फा व ओमेगा, प्रारंभ व शेवट आहे. तुला जे दिसते ते पुस्तकात लिही आणि ते आशियातील एफिस, स्मुर्ना, परगम, थियोतिरा, सार्दिस, फिलाडेल्फिया, लाउदिकिया येथील 7 मंडळाकडे पाठव. आता महत्वाचा मुद्दा हा आहे की ज्या वेळेस योहानाला जे प्रगटीकरण मिळालं त्यावेळेस त्यानं पत्र लिहिलं आणि त्याने ते 7 मंडळांना एकाच वेळेस पाठवलं, तरी ते बरोबर आहे. कारण की का, त्यावेळेस ह्या 7 मंडळ्या अस्तित्वात होत्या. पण जर देवाच्या लोकांचा जर विचार करायचा, देवाच्या मंडळीचा जर विचार करायचा, तर ह्या मंडळ्या काळानुसार किंवा वेळेनुसार 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 असे क्रमानुसार आहेत, एकाच वेळेस नाहीत. वेळेनुसार पाहायचं तर एकाच वेळेस नाहीत, पण जागेनुसार जर पाहायचं तर एकाच वेळेस ते त्यावेळेस अस्तित्वात होते. पण त्या मंडळ्या एकाच वेळेस ज्या ज्या ठिकाणी अस्तित्वात होत्या त्या मंडळ्या कोणाला दर्शवतात, देवाच्या मंडळीला, देवाच्या लोकांना दर्शवतात, जी लोक पहिल्या शतकापासून शेवटपर्यंत म्हणजे येशू ख्रिस्त येईपर्यंत कशा असतील त्या सर्व मंडळ्या त्या सर्व लोकांना दर्शवतात. म्हणजे पहिल्या शतकापासून दुसरं, तिसरं, 5वं असं 20वां शतक आणि जेवढे काही पुढं वर्ष असतील त्या सर्वांना दर्शवतं वेळेनुसार. म्हणजे थोडक्यात आपण ठिकाणानुसार पण ह्या मंडळीचा विचार करायचा आणि वेळेनुसार पण ह्या मंडळांचा विचार करायचा. आता ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ह्या ज्या 7 मंडळ्या आहेत ह्या ठिकाणानुसार आहेत, पण ह्या मंडळाविषयी आणखी थोडं देवाच्या वचनामध्ये कुठे लिहिलेलं आहे का हे पाहूया. आता उदाहरणार्थ थियोतिरा ह्या मंडळीविषयी आपण थोडं पाहूया. प्रेषितांचे कृत्य याचा 16वा अध्याय आणि 14 वचन. प्रेषितांचे कृत्य याचा 16वा अध्याय आणि 14 वचन इथं लिहिलंय, तेथे लुदिया नावाची कोणी एक स्त्री होती, ती थियोतरा नगराची असून जांभळी वस्त्रे विकत असे. म्हणजे थोडक्यात ज्या मंडळांविषयी लिहिलेलं आहे प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये त्या मंडळांविषयी नवीन करारामध्ये देखील नमूद केलेलं आहे. म्हणजे प्रगटीकरणाच्या पुस्तका व्यतिरिक्त त्या मंडळांविषयी बाकीच्या पुस्तकांमध्ये नमूद केलेलं आहे. एवढंच नाही, आणखीन एक वचन पाहूया. प्रेषितांच्या कृत्याचा 18वा अध्याय आणि 19वे वचन. ह्या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं, मग एफिस नगरात आल्यावर त्याने त्यांना तसे
तेथे सोडले आणि स्वतः सभास्थानात जाऊन यहुद्यांबरोबर वादविवाद केला. म्हणजे या ठिकाणी एपिस मंडळीविषयी देखील लिहिलेलं आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हे की योहानाच्या काळामध्ये ह्या 7च्या 7 मंडळ्या ठिकाणानुसार एकाच वेळेस होत्या. पण जर देवाच्या लोकांचा अभ्यास करायचा पहिल्या शतकापासून, तर ह्या मंडळ्या कशा आहेत? एकाच वेळेस नाहीत, एका पाठीमागे एक अशा आहेत. बर, आता ह्या ठिकाणी 7 मंडळांचा उल्लेख आलेला आहे. आता 7 हा अंक कशाला दर्शवतो? 7 हा अंक परिपूर्णतेला दर्शवतो. म्हणजे काय? प्रारंभापासून शेवटापर्यंत, सुरुवातीपासून शेवटापर्यंत. म्हणजे सुरुवात आणि शेवट ह्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर ह्या सर्व गोष्टी जर आपल्याला लोकांना दर्शवायच्या असतील किंवा सांगायच्या असतील तर 7 अंकाने दर्शवलं जातं. आता ह्या ठिकाणी प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये आपण आता 7 मंडळांविषयी शिकतच आहोत, पण आपण 7 तारे ह्या गोष्टीविषयी देखील आपण प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये पाहतो. एवढंच नाही तर 7 समया त्याच्याविषयी आपण प्रगटीकरणाचा पहिल्या अध्यायामध्ये उल्लेख केला. एवढंच नाही तर 7 मंडळांचे दूत, एवढंच नाही तर 7 डोकी. देवाच्या वचनामध्ये क्रोधाच्या 7 वाट्या याच्याविषयी देखील नमूद केलेले आहे. 7 करणे याच्याविषयी देखील देवाच्या वचनामध्ये नमूद केलेले आहे. 7 शिक्के याचं देखील प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये नमूद केलेलं आहे. म्हणजे 7 हा अंक वारंवार प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि 7 अंक कशाला दर्शवतो? परिपूर्णतेला. परिपूर्णतेला म्हणजे काय? उदाहरणार्थ जर आपण उत्पत्तीचं पुस्तक घेतलं तर आपण त्या पुस्तकामध्ये विशेष करून पहिले 2 अध्याय जे आहेत त्याच्यामध्ये आपण 7 दिवसाविषयी ऐकतो. 6 दिवसामध्ये देवाने ही पूर्ण सृष्टी निर्माण केली आणि 7व्या दिवशी त्याने विसावा घेतला. म्हणजे 7 अंक परिपूर्णतेला दर्शवतो. म्हणजे काय? सुरुवातीपासून शेवटपर्यंत. म्हणून आपण म्हणत आहोत की ज्यावेळेस येशू ख्रिस्त पहिल्या अध्यायामध्ये प्रगटीकरणाच्या स्वतःला प्रगट करत आहे तर तो कसा करत आहे? अल्फा आणि ओमेगा, प्रारंभ आणि शेवट. प्रारंभ आणि शेवट कोणासाठी? सुरुवात आणि शेवट कोणत्या गोष्टीसाठी? बंधू आणि भगिनींनो, सुरुवात आणि शेवट 7 मंडळांसाठी. जसं प्रारंभ आणि शेवट 7 दिवसांचा येशू ख्रिस्तच होता उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये, तसंच प्रारंभ आणि शेवट ह्या 7 मंडळांसाठी येशू ख्रिस्त आहे. पण महत्वाचा मुद्दा असा की ह्या मंडळ्या आता आपण फक्त ठिकाणानुसार शिकायच्या नाहीत तर वेळेनुसार शिकायच्या, एका पाठीमागे एक. म्हणजे पहिली मंडळी पहिल्या शतकामध्ये, मग त्याच्यानंतर दुसरी मंडळी, मग त्याच्यानंतर तिसरी मंडळी, असं. आता ह्या ठिकाणी प्रगटीकरणाचा पहिला अध्याय पहिलं वचन आपण थोड्या वेळासाठी पाहूया. प्रगटीकरण 1:1 मध्ये काय लिहिलेलं आहे? येशू ख्रिस्ताचे प्रगटीकरण हे त्याला देवाकडून झाले, ज्या गोष्टी लवकर घडून आल्या पाहिजेत. ज्या गोष्टी योहानाच्या काळामध्ये, योहान अस्तित्वात असताना ज्या गोष्टी घडलेल्या नव्हत्या, त्या गोष्टी लवकर घडून येणार होत्या, त्या गोष्टी योहानाला देवाने प्रगट केल्या. म्हणजे काय? आता जर आपण प्रगटीकरणाचा दुसरा अध्याय जर पाहिला, प्रगटीकरण 2 याचा प्रगटीकरणाचा दुसरा अध्याय पहिलं वचन या ठिकाणी लिहिलेलं आहे, एफेस येथील मंडळीच्या दूताला लिही, जो आपल्या उजव्या हातात 7 तारे धारण करतो, जो सोन्याच्या 7 समयांमधून चालतो, तो असा म्हणतो. म्हणजे थोडक्यात योहानाच्या काळामध्ये कोणकोणत्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये होणार आहेत त्या गोष्टींविषयी देवाच्या वचनामध्ये लिहिलेले आहे. म्हणजे काय? देवाचे लोक, देवाची मंडळी, येशू ख्रिस्त स्वर्गरोहण झाल्यानंतर पहिल्या शतकामध्ये देवाचे जे लोक आहेत त्यांची परिस्थिती काय होईल? दुसऱ्या शतकामध्ये देवाच्या लोकांची परिस्थिती काय होईल? तिसऱ्या शतकामध्ये देवाच्या मंडळीची परिस्थिती काय होईल? असं शतकानुसार देवाने
योहानाला ज्या गोष्टी लवकर घडून येणार आहेत त्याच्याविषयी सांगितलं. म्हणून आपण ह्या मंडळ्या ज्या आहेत त्या फक्त ठिकाणानुसार नाही तर वेळानुसार त्या पाहिजे. म्हणजे काय? एपिस मंडळी, पहिलं शतक. मग त्याच्यानंतर आपण स्मुर्ना याच्याविषयी शिकणार आहोत. म्हणजे देवाचे लोक एफिस म्हणजे पहिल्या शतकामध्ये कसे होते. मग पहिलं शतक निघून गेल्यानंतर देवाची मंडळी स्मुर्ना, ज्या त्या मंडळीला नाव दिलेलं आहे, त्या मंडळीमध्ये देवाने स्वतःचं कार्य कसं पुढे चालवलं याच्याविषयी आपण शिकत आहोत. आता मला तुम्हाला एक प्रश्न विचारू द्या, महत्वाचा असा प्रश्न आहे. आता या 7 मंडळ्या ज्या आहेत त्या ठिकाणांची नावं आहेत. एफिस, स्मुर्ना हे ठिकाणांची नावं आहेत. आता ह्या 7च मंडळ्या होत्या का योहानाच्या काळामध्ये, का बाकीच्या ठिकाणी देखील मंडळ्या होत्या? जर आपण सखोल अभ्यास केला तर बाकीच्या ठिकाणी देखील मंडळ्या होत्या. जसं की करिंथ, म्हणून पावलाने पहिले करंथीकरास पत्र, दुसरे करंथीकरास पत्र, म्हणजे करिंथ ह्या ठिकाणी देखील देवाची मंडळी होती. पण करिंथ ह्या 7 मंडळीमध्ये त्याचा समावेश नाही. जरा विचार करूया आपण याच्यावरती. म्हणून बंधू आणि भगिनींनो, जे आपण गोष्टी पाहत आहोत त्या अत्यंत महत्वाच्या आहेत. तर ह्या 7 मंडळांचाच का उल्लेख केलाय हे आपण देखील शिकणार आहोत. आता ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे की ज्या गोष्टी लवकर घडून येणार आहेत त्या गोष्टी. आता कोणकोणत्या गोष्टी लवकर घडून येणार आहेत? जर आपण प्रगटीकरण 2:1 मध्ये पाहिलं तर ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे, एफिस येथील मंडळीच्या दूताला लिही, जो आपल्या उजव्या हातात 7 तारे धारण करतो, जो सोन्याच्या 7 समयांमधून चालतो, तो असे म्हणतो. आता तो 7 समयांमधून चालणारा कोण? प्रगटीकरण 1 अनुसार येशू ख्रिस्त. 7 मंडळांमधून चालणारा कोण? येशू ख्रिस्त. आता त्याच्याविषयी आपण थोडं सविस्तर शिकूया. प्रेषितांचे कृत्य याचा 20वा अध्याय आणि 17 वचन. प्रेषितांचे कृत्य 20वा अध्याय 17 वचन. मग त्याने मलेताहून एफिसास निरोप पाठवून मंडळीच्या वडिलांना बोलावून घेतले. म्हणजे थोडक्यात एफिस मंडळीविषयी शिकत असताना एफिस मंडळीविषयी प्रगटीकरणाच्या पुस्तका व्यतिरिक्त बाकीच्या पुस्तकांमध्ये काय लिहिलेलं आहे ते आपण थोडक्यात पाहत आहोत. आता जर आपण पावलाचं एक पत्र वाचलं, एपिस्करास पत्र, तर त्या मंडळीसाठी ते पत्र विशेष करून लिहिण्यात आलेलं आहे. बंधू आणि भगिनींनो, जर आपण एफिस या शब्दाचा अर्थ पाहिला तर एफिस या शब्दाचा अर्थ परवानगी. एफिस या शब्दाचा अर्थ परवानगी, कारण की प्रत्येक शब्द महत्वाचा आहे. आणि एफिसी मंडळी काळानुसार त्याची कारकीर्द जी आहे ती पहिल्या शतकामध्ये आहे. पहिल्या शतकामध्ये आहे. या ठिकाणी प्रेषितांच्या कृत्याचा 20वा अध्याय 21 वचन, पश्चाताप करून देवाकडे वळणे व आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणे ह्या संबंधाने यहुदी व हेलेनी ह्यांना मी साक्ष देत होतो. म्हणजे थोडक्यात देवाच्या वचनामध्ये लिहिलंय की एफिस लोकांना पश्चाताप करण्यासाठी आणि देवाकडे वळण्यासाठी या ठिकाणी पाचारण केलेलं आहे. म्हणजे एफिस या ठिकाणी काय घडत आहे, एफिस या मंडळीमध्ये काय घडत आहे, काळांतरानुसार किंवा वेळेनुसार किंवा ठिकाणानुसार ह्या मंडळीमध्ये काय घडत आहे ते आपण थोडक्यात पाहत आहोत. परत प्रेषितांच्या कृत्याचा 20वा अध्याय आणि 29 वचन, एफिस मंडळीमध्ये काय काय घडत आहे. मी गेल्यावर कळपाची दयामया न करणारे क्रूर लांडगे तुमच्यामध्ये शिरतील हे मी जाणून आहे. म्हणजे या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं की प्रेषित ह्या ठिकाणी स्पष्टपणे एफिस या लोकांना, एफिस या ठिकाणाच्या लोकांना सांगत आहे की ज्यावेळेस मी निघून जाईल त्यावेळेस तुमच्यामध्ये क्रूर लांडगे, म्हणजे तुमच्यातून लोक जे आहेत ते विश्वासाला सोडून क्रूर लांडग्यासारखे होणार आहेत, असं एफिस या मंडळीमध्ये ह्या प्रेषिताने स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आजचा संदेश काय? एफिस येथील मंडळी. एफिस या शब्दाचा अर्थ परवानगी. आता आपण पुढे शिकूया. प्रगटीकरणाचा
दुसरा अध्याय आणि पहिलं वचन. एफिसेतील मंडळीच्या दूताला लिही, जो आपल्या उजव्या हातात 7 तारे धारण करतो, जो सोन्याच्या 7 समयांमधून चालतो, तो असे म्हणतो. आता ह्या मंडळीच्या दूताला लिही असं देवाने योहानाला सांगितलं. आता काय लिही? जो आपल्या उजव्या हातात. आता उजव्या हातात म्हणजे काय? उजवा हात कशाला दर्शवतो? म्हणजे थोडक्यात गरजेनुसार येशू ख्रिस्त प्रत्येक मंडळीला वेगवेगळ्या रूपामध्ये स्वतःला प्रगट करत आहे. जसं एफिस मंडळीसाठी येशू ख्रिस्त स्वतःला प्रगट करतो, तसं स्मुर्ना या मंडळीसाठी नाही. जसं स्मुर्ना या मंडळीसाठी येशू ख्रिस्त स्वतःला प्रगट करतो, तसं थौतिरा किंवा लौदिकी या मंडळीसाठी नाही. प्रत्येक मंडळीसाठी वेगवेगळी गरज आहे आणि वेगवेगळ्या गरजेनुसार येशू ख्रिस्त स्वतःला प्रगट करत आहे. फार फार महत्वाचा मुद्दा. यशायाचा 41वा अध्याय आणि 10वं वचन. आता ह्या ठिकाणी उजवा हात याच्याविषयी आपण पाहत आहोत. यशाया 41:10. तू भिवू नकोस, कारण मी तुझ्या बरोबर आहे. घाबरू नकोस, कारण मी तुझा देव आहे. मी तुला शक्ती देतो, मी तुझे सहाय्य करतो. मी आपल्या नीतिमत्तेच्या उजव्या हाताने तुला सावरतो. हेच वचन आपण प्रगटीकरण 1 शिकत असताना वाचलेलं आहे. देव काय म्हणत आहे? मी तुला शक्ती देतो, मी तुझे सहाय्य करतो. मी आपल्या नीतिमत्तेच्या उजव्या हाताने, म्हणजे उजवा हात नीतिमत्तेला दर्शवतो. म्हणून येशू ख्रिस्त म्हणत आहे की ह्या एफिस मंडळीची गरज आहे की पावित्र्य ह्या मंडळीमध्ये असावं, पण पावित्र्य ह्या मंडळीमध्ये नाही. म्हणून मी ह्या मंडळीला विशेष करून पावित्र्याच्या रूपामध्ये नीतिमान किंवा नीतिमत्व देणारा म्हणून स्वतःला मी प्रगट करत आहे. आता ह्या ठिकाणी प्रगटीकरण 2 अध्याय आणि पहिलं वचन ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे. एफिसेतील मंडळीच्या दूताला लिही, जो आपल्या उजव्या हातात 7 तारे धारण करतो, जो सोन्याच्या 7 समयांमधून चालतो, तो असे म्हणतो. आता 7 समयांमधून चालणे म्हणजे काय? 7 समयांमधून चालणे म्हणजे काय? बंधू आणि भगिनींनो, जर आपण 7 समयांमधून चालणे याच्याविषयी जर पाहिलं तर प्रगटीकरण 1 मध्ये काय लिहिलेलं आहे आपण थोडक्यात पाहूया. कारण की प्रगटीकरण 1 मध्ये ह्या गोष्टींविषयी आपण थोडंसं शिकलेलं आहोत. थोडं आपण पाठीमागे जाऊया आणि परत प्रगटीकरण 2 कडे येऊया. प्रगटीकरणाचा 1 अध्याय आणि 13 वचन. प्रगटीकरणाचा 1 अध्याय आणि 13 वचन. आणि त्या समयांच्या मध्यभागी मनुष्याच्या पुत्रासारखा पायघोळ वस्त्र परिधान केलेला आणि छातीवरून सोन्याचा पठ्ठा बांधलेला असा कोणी एक माझ्या दृष्टीस पडला. आता मनुष्याच्या पुत्रासारखा म्हणजे येशू ख्रिस्त. आता येशू ख्रिस्त 7 समयातून चालतो म्हणजे काय? प्रगटीकरण 2 मध्ये असं लिहिलेलं आहे की तो 7 समयांमधून चालतो आणि प्रगटीकरण 1 मध्ये आहे की योहानाने त्याला 7 समयामध्ये पाहिलं म्हणजे दृष्टीस पडला. 7 समयामधून चालणे म्हणजे काय? बंधू आणि भगिनींनो, 7 मंडळांविषयी आपण शिकत आहोत. त्या 7 मंडळांमधून येशू ख्रिस्त चालतो म्हणजे काय? उत्पत्ती. जर आपण उत्पत्तीचा विचार केला की चालणे किंवा फिरणे याचा अर्थ काय, तर आपण उत्पत्ती या पुस्तकाकडे जाऊया. उत्पत्तीचा 3रा अध्याय. त्या ठिकाणी आपण असं पाहत आहोत, पार्श्वभूमी अशी आहे उत्पत्तीच्या 3ऱ्या अध्यायामध्ये की आदाम आणि हवेला सांगण्यात आलं होतं की बऱ्या वाईटाचं जे झाड आहे त्या झाडाचं तुम्ही फळ खाऊ नका. ज्या दिवशी तुम्ही ते फळ खाल त्या दिवशी तुम्ही निश्चित मराल. आता ही आज्ञा दिली असताना आदाम आणि हवेनं फळ खाल्लेलं आहे असं आपण उत्पत्तीच्या 3ऱ्या अध्यायामध्ये पाहत आहोत. फळ खाल्ल्यानंतर ते नग्न झाले, विवस्त्र झाले. त्यांना त्यांची विवस्त्रता जी स्थिती आहे त्याची जाणीव होऊ लागली, म्हणून ते लपलेले आहेत. लपलेले असताना काय घडलं ते आपण थोडक्यात पाहूया. उत्पत्तीचा 3रा अध्याय आणि 8वं वचन. ह्या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं, यानंतर शिळोप्याचा वारा सुटला असता परमेश्वर देव बागेत फिरत होता. म्हणजे थोडक्यात तो बागेत फिरत असताना, बागेमधून चालत असताना, जसा येशू ख्रिस्त 7 मंडळातून चालत आहे तसा देव किंवा येशू ख्रिस्त एदन बागेमध्ये फिरत असताना, चालत असताना म्हणजे काय?
का चालत होता येशू ख्रिस्त त्या बागेमध्ये? देव त्या ठिकाणी का फिरत होता एदन बागेमध्ये? असाच फिरत होता का त्याचा एक उद्देश होता की त्यानं आदाम हवेला पाहावं, त्यांच्याशी बातचीत करावी, बोलावं, संवाद साधावा, अशी त्याची इच्छा होती? कोणती इच्छा होती त्याची? जर आपण सखोल अभ्यास केला तर आपल्याला माहित आहे की आदाम आणि हवा ते देवासंती फार एकनिष्ठ असे होते आणि दररोज ते देवासंती विचार विनिमय करायचे, बोलायचे, त्यांचा संवाद एकामेकांसंती व्हायचा. तर ह्या ठिकाणी देव फिरत होता म्हणजे कशासाठी? संवाद साधण्यासाठी. म्हणजे थोडक्यात देव फिरत होता कशासाठी? आदामाना हवेच्या शोधामध्ये एदन बागेमध्ये तो फिरत होता. म्हणजे तो शोधामध्ये आला, चालत आला, म्हणजे फिरत आला, म्हणजे आदामन हवेच्या शोधात आला. तर येशू ख्रिस्त 7 समयातून चालतो किंवा फिरतो, याचा अर्थ की 7 मंडळांमध्ये तो आहे आणि 7 मंडळांमध्ये तो शोध करीत आहे किंवा लोकांसंती संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे. कारण की तो अल्फा आणि ओमेगा आहे. अल्फा आणि ओमेगा म्हणजे प्रारंभ आणि शेवट. म्हणजे एफेस मंडळीपासून येशू ख्रिस्त प्रारंभ करतो आणि 7वी मंडळी म्हणजे लाउदिकिया मंडळी जी आहे त्यामध्ये त्याचा थोडक्यात शेवट जो आहे तो शेवटापर्यंत येशू ख्रिस्त त्या मंडळीमध्ये आहे. म्हणजे देवाचे लोक पहिल्या शतकापासून येशू ख्रिस्त येईपर्यंत कसे असणार आहेत, त्यांची परिस्थिती काय असेल, देव त्यांना कशी मदत करेल, या सर्व गोष्टी काळांतरानुसार जर आपल्याला शिकायच्या असतील, वेळेनुसार जर शिकायच्या असतील तर एफेस मंडळी, मग त्याच्यानंतर स्मुर्ना मंडळी आणि त्याच्यानंतर बाकीच्या मंडळी, वेळेनुसार. पण ठिकाणानुसार जर पाहिलं तर योहानाच्या काळामध्येच या सर्व 7 मंडळ्या. महत्वाचा मुद्दा आहे. बंधू आणि भगिनींनो, ह्या 7 मंडळ्या ज्या आहेत त्या 7 मंडळ्या जर तुम्ही विचार केला, जसं आपण माग प्रश्न विचारला की एवढ्या 7च मंडळ्या होत्या की योहानाच्या काळामध्ये? खूप ठिकाणं होते, त्या ठिकाणी देखील मंडळ्या होत्या. पण विशेष करून आपण असं पाहत आहोत बंधू आणि भगिनींनो की ह्या ज्या मंडळ्या आहेत ह्या मंडळ्या काय दर्शवत आहेत. आता या ठिकाणी आपण पाहत आहोत की येशू ख्रिस्त ह्या 7 मंडळामध्ये चालत आहे. आता स्तोत्रसंहिता याचा 139वा अध्याय आणि 8वं वचन. स्तोत्रसंहिता 139:8. मी वर आकाशात चढलो तरी तू तेथे आहेस, अधोलोकी मी आपले अंतरून केले तरी पहा तू तेथे आहेस. म्हणजे थोडक्यात येशू ख्रिस्ता, मी स्वर्गाच्या राज्यात जरी गेलो तर त्या ठिकाणी तू आहेस, अधोलोकामध्ये जरी गेलो तर त्या ठिकाणी मला तुझा परिचय घडून येईल किंवा त्या ठिकाणी तू त्या ठिकाणी आहेस. 9वं वचन, स्तोत्रसंहिता 139 याचं 9वं वचन. मी पहाटेचे पंख धारण करून समुद्राच्या अगदी पलीकडल्या तीरावर जाऊन राहिलो. पुढे स्तोत्रसंहिता 139:10. तरी तेथेही तुझा हात मला चालवेल, तुझा उजवा हात मला धरून ठेवेल. उजवा हात, उजवा हात, उजवा हात. कारण की उजव्या हातामध्ये नीतिमत्वता आहे बंधू आणि भगिनींनो. आणि म्हणून आपल्याला विशेष करून एफेस मंडळीला देव काय म्हणत आहे की तुला माझी गरज आहे. प्रगटीकरणाचा 2रा अध्याय 2रं वचन. तुझी कृत्य कोणाला सांगितलेलं आहे? एफेस या मंडळीमध्ये. तुझी कृत्य, तुझे श्रम व तुझा धीर ही मला ठाऊक आहेत. तुला दुर्जन सहन होत नाहीत. आता एफेस मंडळीला दुर्जन सहन होत नाहीत. चांगली गोष्ट की वाईट गोष्ट? चांगली गोष्ट. ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे एफेस मंडळीविषयी, तुझे कृत्य, तुझे श्रम, तुझा धीर मला ठाऊक आहे. म्हणजे येशू ख्रिस्त काय म्हणतो? मी तुझ्यामध्ये फिरतो, तुझ्यामध्ये चालत आहे, म्हणून मला तुझे कृत्य, तुझे श्रम व तुझा धीर माहित आहे. तुला दुर्जन सहन होत नाहीत. जे प्रेषित नसताना आपण प्रेषित आहोत असे म्हणतात त्यांची परीक्षा तू केलीस. म्हणजे एफेस मंडळीमध्ये काही लोक स्वतःला प्रेषित म्हणायचे पण ते प्रेषित नव्हते. म्हणून एफेसच्या लोकांनी त्यांची परीक्षा पाहिली. परीक्षा पाहिल्यानंतर त्यांना कळालं की हे लोक स्वतःला प्रेषित म्हणत आहेत पण ते प्रेषित नाहीत. बंधू आणि भगिनींनो, ज्यावेळेस आपण
एखाद्या मंडळीचा विचार करतो त्यावेळेस पहिला मुद्दा असा आहे की येशू ख्रिस्त त्या मंडळीला कसं प्रगट करतो. मुद्दा नंबर 2 असा आहे की त्या मंडळीमधले चांगले गुण काय आहेत. मुद्दा नंबर 3 असा आहे की त्या मंडळीमधले दुर्गुण काय आहेत. मुद्दा नंबर 4 असा आहे की मग येशू ख्रिस्त त्यांना काय सल्ला देतो. आणि मुद्दा नंबर 5 असा आहे की येशू ख्रिस्त हा सल्ला देऊन त्यांना काय अभिवचन देतो. प्रत्येक मंडळी शिकत असताना, 7 मंडळ्या शिकत असताना आपल्याला हीच पद्धत अवलंबायची आहे. म्हणजे थोडक्यात ह्या पद्धती अनुसारच आपण पुढे शिकणार आहोत. मुद्दा नंबर 1, येशू ख्रिस्त त्या मंडळीला कसा प्रगट करत आहे. मुद्दा नंबर 2, त्या मंडळीचे चांगले गुण कोणते. मुद्दा नंबर 3, त्या मंडळीचे दुर्गुण कोणते. मुद्दा नंबर 4, येशू ख्रिस्त त्या मंडळीला काय सल्ला देतो. आणि मुद्दा नंबर 5, येशू ख्रिस्त त्या मंडळीला अभिवचन काय देत आहे. आता इफिस मंडळीसाठी हे 5 मुद्दे काय आहेत ते आपण पाहूया. येशू ख्रिस्त कसा प्रगट करतो. मी उजव्या हातामध्ये तुला वर करीन असं स्वतःला येशू ख्रिस्त प्रगट करतो. मुद्दा नंबर 2 की ह्या मंडळीमधले चांगले गुण कोणते. तुला दुर्जन सहन होत नाहीत, हे चांगले गुण आहेत. जे प्रेषित नसताना आपण प्रेषित आहोत असे म्हणतात त्यांची तू परीक्षा केलीस, चांगले गुण आहेत. मुद्दा नंबर 3, ह्या मंडळीमध्ये दुर्गुण कोणते आहेत किंवा ही मंडळी कोणत्या गोष्टीमध्ये कमकुवत आहे. मुद्दा नंबर 3, कमकुवत कोणत्या गोष्टीमध्ये आहेत ते आपण थोडक्यात पाहूया. या ठिकाणी लिहिलेलं आहे, तुझी कृत्य, तुझे श्रम, तुझा धीर ही मला ठाऊक आहेत. तुला दुर्जन सहन होत नाहीत. जे प्रेषित नसताना आपण प्रेषित आहोत असे म्हणतात त्यांची परीक्षा तू केलीस आणि ते लबाड आहेत असे तुला दिसून आले. आता ह्या ठिकाणी प्रगटीकरण 2 मध्ये आपण 3 शब्द उचलायचे आहेत. तुझे कृत्य, तुझे श्रम आणि तुझा धीर. तुझे कृत्य, तुझा श्रम आणि तुझे धीर हे शब्द आणखी कुठं वापरलेले आहेत हे पाहूया. पहिले थेसलोनिकरास पत्रेचा 1 अध्याय 3 वचन. आपल्या देवपित्यासमोर तुमचे विश्वासाने केलेले काम. आता प्रगटीकरण 2 मध्ये आपण काय वाचलं. तुझे कृत्य, कृत्य म्हणजे काम. तेच शब्द पहिले थेसलोनिकरास पत्रेचा 1 अध्याय आणि 3 वचनामध्ये आपण पाहत आहोत. या ठिकाणी लिहिलेलं आहे, आपल्या देवपित्यासमोर तुमचे विश्वासाने केलेले काम. काम म्हणजे कृत्य. आता दुसरा शब्द प्रगटीकरण 2:2 मध्ये काय आहे. तुझे कृत्य, तुझे श्रम. आता श्रम हा शब्द देवाच्या वचनामध्ये कसा वापरलेला आहे ते आपण पाहूया. ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे, पहिले थेसलोनिकरास पत्र 1 अध्याय 3 वचन. तेच वचन, आपल्या देवपित्यासमोर तुमचे विश्वासाने केलेले काम, प्रीतीने केलेले श्रम. प्रीतीने केलेले श्रम म्हणजे दुसराही शब्द ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. परत प्रगटीकरण 2:2 मध्ये लिहिलेलं आहे, तुझी कृत्य, तुझे श्रम व तुझा धीर. आता धीर हा शब्द पहिले थेसलोनिकरास पत्र 1 अध्याय 3 वचनामध्ये कसा वापरलेला आहे तेच वचन आता ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे, व आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या आशेमुळे धरलेल्या धीर यांचे आम्ही निरंतर स्मरण करतो. म्हणजे येशू ख्रिस्ताच्या आशेमुळे धीर यांचे आम्ही निरंतर स्मरण करतो. म्हणजे धीर हा शब्द देखील आलेला आहे. बंधू आणि भगिनींनो, प्रगटीकरणाच्या पुस्तकाचा अभ्यास करताना आपल्याला सखोल अभ्यास करावा लागेल. कळकळीची नागराची विनंती की आपण वरचेवर न शिकता आपण विचारपूर्वक अभ्यास केला पाहिजे, तर आपल्याला ह्या गहन आणि गूढ गोष्टी समजतील. दानिएलचं पुस्तक प्रगटीकरणाच्या पुस्तकाच्या तुलनेत सोपं होतं, म्हणून आपण त्या गोष्टी लवकर शिकत पुढे गेलो. प्रगटीकरणाचा अभ्यास करत असताना थोडा वेळ लागेल, पण माझी कळकळीची नागराची विनंती की तुम्ही हे वचन जे आहेत लिहून घ्या. हे वचन जे आहेत त्याच्यावरती अध्ययन करा, म्हणजे आपल्याला कळेल की देव आपल्याला काय सांगत आहे. आता ह्या मंडळीचे दुर्गुण काय आहेत ते आपण पाहत आहोत. देव काय म्हणतो, तुझे कृत्य, तुझा श्रम, तुझा धीर हे मला ठाऊक आहे. हे 3 शब्द कृत्य, श्रम आणि धीर कुठे आपण पाहिले, पहिले थेसलोनिकरास याचा 1 अध्याय आणि 3 वचन. पण त्या ठिकाणी विश्वासाने केलेले कृत्य किंवा विश्वासाने केलेले काम असा शब्द आलेला आहे. म्हणजे प्रगटीकरण 2:2 मध्ये तुझी कृत्य आहेत, पण विश्वासाने केलेली आहेत का? विश्वास त्या ठिकाणी नाही.
प्रकटीकरण 2:2 मध्ये कृत्य आहे पण विश्वास त्या ठिकाणी नाही. कारण की थेसलोनिकरास पत्र याचा पहिले थेसलोनिकरास पत्र याचा पहिला अध्याय आणि 3ऱ्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, आपल्या पित्यासमोर तुमचे विश्वासाने केलेले काम. म्हणजे काम जे आहे, कृत्य जे आहे, त्याला विश्वास पाहिजे. जो विश्वास एफिस मंडळीमध्ये नाही. म्हणून देव म्हणतो तुझे कृत्य मला माहित आहेत, तुझे विश्वासाने केलेले कृत्य माहित नाहीत. कृत्य फक्त माहित आहेत, त्या ठिकाणी विश्वास नाही. आता दुसरा शब्द काय होता? तुझे श्रम. आता श्रम हा पहिले थेसलोनिकरास पत्राचा पहिला अध्याय 3ऱ्या वचनामध्ये कसं वापरलेलं आहे? प्रीतीने केलेले श्रम. म्हणजे एफिस मंडळीमध्ये श्रम आहेत पण प्रीतीने केलेले श्रम नाहीत. प्रीतीने केलेले श्रम नाहीत. कृत्य आहे पण विश्वासाने केलेलं कृत्य नाही. श्रम आहे पण प्रीतीने केलेले श्रम नाहीत. आता प्रकटीकरण 2:2 मध्ये लिहिलेलं आहे, तुझे कृत्य, तुझे श्रम, तुझा धीर. आता धीर पहिले थेसलोनिकरास पत्राचा पहिला अध्याय आणि 3ऱ्या वचनामध्ये काय लिहिलेलं आहे? आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या आशेमुळे धरलेला धीर. आशेमुळे धरलेला धीर. म्हणजे एफिस मंडळीमध्ये धीर आहे पण आशेमुळे धरलेला धीर नाही. सखोल अभ्यास, आणि हा अभ्यास गरजेचा पण आहे. म्हणजे थोडक्यात काय बंधू आणि भगिनींनो, त्या ठिकाणी कृत्य आहेत एफिस मंडळीमध्ये पण विश्वासाने केलेले कृत्य नाहीत. श्रम आहेत पण प्रीतीने केलेले श्रम नाहीत. धीर आहे पण आशेमुळे मिळालेला धीर नाही. म्हणून हे गोष्टी किंवा ह्या गोष्टी जसं की विश्वास, प्रीती आणि आशा, विश्वास, प्रीती आणि आशा, ह्या 3 गोष्टी एफिस मंडळीमध्ये नाहीत. म्हणून एफिस मंडळी हुशार आहे, ज्ञानाने हुशार आहे पण आध्यात्मिकरित्या कमकुवत आहे. कारण की का? विश्वास नाही, प्रीती नाही आणि आशाही नाही. पुढे आता हे 3 शब्द कोणते? विश्वास, प्रीती आणि आशा, जी एफिस मंडळीमध्ये नाहीत. त्याच्याविषयी आणखी कुठं लिहिलेलं आहे ते आपण थोडक्यात पाहूया. पहिले करंथीकरास पत्रेचा 13वा अध्याय आणि 13व वचन. पहिले करंथीकरास पत्रेचा 13वा अध्याय आणि 13व वचन. सारांश: विश्वास, आशा, प्रीती. बरोबर, 3 शब्द. विश्वास, आशा, प्रीती हे तिन्ही टिकणारी आहेत परंतु त्यात प्रीती श्रेष्ठ आहे. या ठिकाणी पाऊल काय म्हणतो? विश्वास, आशा, प्रीती ह्या तिन्ही टिकणारी अशा गोष्टी आहेत पण ह्या तिन्ही मध्ये सर्वश्रेष्ठ कोणती गोष्ट आहे? प्रीती. सर्वश्रेष्ठ गोष्ट कोणती आहे? प्रीती. म्हणजे थोडक्यात काय, एफिस मंडळीमध्ये प्रीती नाही. प्रकटीकरण 2 3रं वचन. प्रकटीकरणाचा 2रा अध्याय 3रं वचन. तुझ्या अंगी धीर आहे, माझ्या नावामुळे तू दुःख सोसले आहेस आणि तू खचून गेला नाहीस. धीर आहे पण आशेमुळं धीर आहे का? हा महत्वाचा मुद्दा आहे. तरी पण देवाचं वचन म्हणतं की तू खचून गेलेला नाहीस. चांगली गोष्ट आहे. प्रकटीकरणाचा 2रा अध्याय आणि 4थं वचन. तर ह्या ठिकाणी देव काय म्हणतो? प्रकटीकरण 2:4. तरी तू आपली पहिली प्रीती सोडली, ह्याविषयी तुला दोष देणे मला प्राप्त आहे. पहिला मुद्दा काय? येशू ख्रिस्त ह्या मंडळीला कसं प्रकट करतो. मुद्दा नंबर 2 काय? ह्या मंडळीचे चांगले गुण कोणते. मुद्दा नंबर 3 काय? ह्या मंडळीमधले दुर्गुण कोणते आहेत. कोणते दुर्गुण? तरी तू आपली पहिली प्रीती सोडलेली आहेस. हे 2 गुण आहेत. म्हणून आपण शिकलो की विश्वास, मग प्रीती आणि आशा, ह्या 3 गोष्टी एफिस मंडळीमध्ये नाहीत आणि त्याच्यामध्ये सर्वश्रेष्ठ गोष्ट कोणती? प्रीती. म्हणजे थोडक्यात जी गोष्ट आपण शिकत आहोत तीच गोष्ट आपण प्रकटीकरण 2:4 मध्ये पाहत आहोत की ह्या मंडळीने आपली पहिली प्रीती जी आहे, पहिलं प्रेम जे आहे ते सोडलेलं आहे. सोडलेलं आहे म्हणजे काय? पूर्णपणे ते त्यांच्यापासून काढून घेतलेलं आहे आणि त्यांना ते परत प्रेम मिळणार नाही असं आहे का? सोडलेलं आहे म्हणजे परत ते धरू शकतील. सोडलेलं आहे म्हणजे ते परत ते मिळवू शकतील. म्हणून देवाचं वचन म्हणतं
की दुर्गुण काय आहेत, की देव म्हणतो की तू पहिली प्रीती जी आहे ती सोडलेली आहेस. बंधू आणि भगिनींनो, मत्तेच्या 24व्या अध्यायामध्ये लिहिलेलं आहे की अधर्म किंवा पाप वाढल्यामुळे प्रीती थंडावते, म्हणजे प्रेम कमी होतं. एपिस्करास पत्र्याचा 4था अध्याय आणि 2रं वचन, पूर्ण नम्रता, सौम्यता व सहनशीलता दाखवून एकामेकांना प्रीतीने वागवून घ्या. पाऊल काय सांगत आहे एफेस लोकांना, की पूर्ण नम्रता, सौम्यता व सहनशीलता दाखवून एकामेकांना प्रीतीने वागवून घ्या, कारण की प्रीती तुमच्यामध्ये कमी आहे, कारण की तुम्ही पहिलं प्रेम जे आहे ते सोडलेलं आहे. पहिलं प्रेम म्हणजे काय? पहिलं प्रेम म्हणजे येशू ख्रिस्ताचा अनुभव त्यांना पहिल्या वेळेस जो घडलेला आहे तो अनुभव त्यांनी सोडलेला आहे, त्याला म्हणायचं पहिलं प्रेम सोडणे. काल मी एका ठिकाणी देवाचं वचन सांगण्याकरिता गेलो होतो, तर त्या ठिकाणी ते सेव्हन्थ ऍडव्हेंटिस्ट लोक नाही आहेत, पण ख्रिस्ती लोक आहेत, वेगळ्या मंडळीमधले. दर आठवडी मी त्यांना देवाचं वचन सांगण्याकरिता जातो. तर त्यांनी मला एक प्रश्न विचारला की तुमचं तारण कधी झालं? म्हणजे थोडक्यात त्यांना असं म्हणायचं आहे की एकदा तारण झालं की सदा सर्व काळ तारण झालं. तर मी म्हटलं नाही, की तारण जे आहे ते आम्हाला म्हणजे आपण देवाच्या वचनानुसार सदोदित देवामध्ये राहिलं पाहिजे. एक वेळेस पवित्र राहून दुसऱ्या वेळेस पापी राहिलं तर एक वेळेस पवित्र राहिलो म्हणून आपल्याला सार्वकालिक जीवन मिळेल असं नाही. सदोदित आपण त्या देवामध्ये पावित्र्यामध्ये राहिलं पाहिजे, मग आपल्याला सार्वकालिक जीवन मिळेल. तर देवाचं वचन म्हणतं की देवाच्या प्रीतीमध्ये आपण राहिलं पाहिजे आणि एकामेकांना वागवून घेतलं पाहिजे. ही बाब एफिस मंडळीमध्ये कमी आहे, जे आपण प्रगटीकरण 2 याच्या 4थ्या वचनामध्ये पाहिलं, आणि तीच गोष्ट आपण एपिस्करास पत्रामध्ये देखील पाहत आहोत. आता प्रगटीकरण याचा 2रा अध्याय 5वं वचन, म्हणून तू कोठून पतन पावल्या आहेस. आता मुद्दा नंबर 1 काय होता? येशू ख्रिस्त ह्या मंडळीला प्रगट कसं करतो. मुद्दा नंबर 2 काय होता? चांगल्या गोष्टी ह्या मंडळीमध्ये काय आहेत. मुद्दा नंबर 3 काय होता? ह्या मंडळीमधले दुर्गुण काय आहेत. मुद्दा नंबर 4 काय आहे? की ह्या मंडळीला सल्ला येशू ख्रिस्त काय देत आहे. मुद्दा नंबर 4 आता आपण पाहत आहोत. प्रगटीकरणाचा 2रा अध्याय 5वं वचन, म्हणून तू कुठून पतन पावला आहेस त्याची आठवण कर व पश्चाताप करून आपली पहिली कृत्य कर. आता हा सल्ला झाला. काय सल्ला आहे? ज्या ठिकाणाहून तू पडलेला आहेस त्याची आठवण कर आणि पश्चाताप करून आपली पहिले कृत्य कर. म्हणजे काय? पश्चाताप करणे म्हणजे काय? आता ह्या मंडळीनं पश्चाताप करणे म्हणजे काय? जी पहिली प्रीती त्यांनी गमावलेली आहे ती पहिली प्रीती परत आणणे किंवा परत स्थापित करणे, परत मिळवणे म्हणजे काय? येशू ख्रिस्ताचा जो अनुभव त्यांना घडलेला आहे तो अनुभव परत त्यांना घडला पाहिजे. त्याचा अर्थ ह्या ठिकाणी पश्चाताप. ह्या मंडळीनं पश्चाताप करणे म्हणजे येशू ख्रिस्ताचा अनुभव त्यांना परत घडला पाहिजे असा आहे. बंधू आणि भगिनींनो, देवाच्या वचनामध्ये लिहिले पहिले योहान याचा 2रा अध्याय 10वं वचन महत्वाचं वचन आहे. पहिले योहान याचा 2रा अध्याय आणि 10वं वचन, आपल्या बंधूवर प्रीती करणारा प्रकाशात राहतो आणि त्याच्या ठायी अडखळण नसते, देवाचं वचन म्हणतं. म्हणजे थोडक्यात देवाचं वचन म्हणतं की जो प्रीतीमध्ये राहतो तो प्रकाशामध्ये राहतो. आणि देवाचं वचन म्हणतं की तुम्ही आणि मी किंवा एफिस मंडळी जी आहे ती प्रकाशासारखी आहे. जर ही मंडळी प्रकाशासारखी आहे तर त्याचा अर्थ काय? की लोकांना अंधकारातून ह्या मंडळीने, एफिस मंडळीने लोकांना अंधकारातून प्रकाशाकडे आणायचंय. कारण की देवाचं वचन म्हणतंय की ज्या ठिकाणी प्रेम नाही त्या ठिकाणी प्रकाश नाही. पहिले योहान याचा 2रा अध्याय 10वं वचन, आपल्या बंधूवर प्रीती करणारा प्रकाशात राहतो. म्हणजे काय? प्रीती आणि प्रकाश एक संगती आहेत. ज्या ठिकाणी प्रीती नाही त्या ठिकाणी प्रकाश नाही. ज्या ठिकाणी प्रकाश नाही त्या मंडळीचं देव काय करल? जरा लक्ष द्या. प्रगटीकरणाचा 2रा अध्याय 5वं वचन,
म्हणून तू कुठून पतन पावला आहेस त्याची आठवण कर व पश्चाताप करून आपली पहिले कृत्य कर. तू पश्चाताप केला नाहीस तर, म्हणजे काय, ती जी प्रीती तू सोडलेली आहेस ती जर मिळवली नाहीस तर तुझ्याकडे प्रकाश नाही. प्रीती आणि प्रकाश दोन्ही एकत्र असतात. तुझ्याकडे प्रीती नाही तर प्रकाश नाही. तू पश्चाताप केला नाहीस तर तुझ्याकडे येईन आणि तुझी समई म्हणजे काय, तुझा प्रकाश तिच्या ठिकाणावरून काढून टाकेन. म्हणजे थोडक्यात देव म्हणतो की जे लोक इफिस मंडळीमध्ये आहेत, ज्यांच्यामध्ये प्रीती नाही, ज्यांच्यामध्ये प्रकाश नाही, त्या लोकांचा वापर देव बाकीच्या लोकांना सार्वकालिक जीवन प्राप्त करण्यासाठी ह्या लोकांचा वापर करणार नाही. गांभीर्याची गोष्ट आहे. जो मुद्दा इफिस मंडळीसाठी महत्वाचा, तो मुद्दा आपल्यासाठी महत्वाचा. आपल्यामध्ये प्रीती आहे का, आपल्यामध्ये एकता आहे का, नम्रता आहे का, सौम्यता आहे का? जर त्या गोष्टी नसेल तर पहिले योहानाच्या 2 अध्यायानुसार आणि 10व्या वचनानुसार आपल्यामध्ये जर प्रीती नसेल तर आपल्यामध्ये प्रकाश नाही. मग फक्त आपण इफिस मंडळीसाठी सारखे ज्ञानी, फक्त आपल्याला माहित आहे की हे वचन आहे, ते वचन आहे, ते वचन आहे, पण त्याचा फायदा काय? देव तेच गोष्टी म्हणेल, तुझे कृत्य मला माहित आहे, तुझा धीर मला माहित आहे, तुझा श्रम मला माहित आहे, पण विश्वासाने केलेले कृत्य नाही, किंवा प्रीतीने केलेले श्रम नाही, किंवा आशेमुळे धरलेला धीर नाही. म्हणून बंधूंनी भगिनींनो, देवाच्या वचनामध्ये असं आपण पाहत आहोत की जो व्यक्ती प्रीतीमध्ये नाही तो प्रकाशमय होऊ शकत नाही, त्याचा वापर देव करू शकत नाही. प्रकटीकरणाचा 2 अध्याय आणि 6वं वचन. तरी पण तुझ्यात काही एक आहे की तू निकलाईतांच्या कृत्यांचा द्वेष करीतोस, मीही त्यांच्या कृत्यांचा द्वेष करीतो. आता ह्या ठिकाणी इफिस मंडळीमध्ये एक चांगली गोष्ट आहे आणि ती म्हणजे निकलाईतांच्या कृत्यांचा द्वेष करतोस. आणि देव येशू ख्रिस्त काय म्हणतो, मीही त्यांच्या कृत्यांचा द्वेष करतो. आता निकलाईतांचे कृत्य म्हणजे काय? निकलाईतांचे कृत्य म्हणजे लोकांचा नाश करणारे कृत्य. निकलाईतांचे कृत्य ह्या शब्दाचा अर्थ लोकांचा नाश होण्यासारखे कृत्य. ज्या मंडळीमध्ये होत आहेत त्या मंडळीमध्ये देव म्हणत आहे की मीही त्या कृत्यांचा द्वेष करतो. याच्याविषयी आपण येणाऱ्या मंडळींमध्ये जास्त शिकणार आहोत, पण तोपर्यंत आपण एवढंच लक्षात ठेवूया की निकलाईतांच्या कृत्य जे आहेत ते कृत्य म्हणजे लोकांचा नाश करणारी कृत्य. ज्या ठिकाणी प्रेम नाही, प्रकाश नाही, लोकांचा नाश. सरळ आहे. प्रकटीकरणाचा 2 अध्याय 7वं वचन. आत्मा मंडळांना काय म्हणतो, हे ज्याला कान आहेत तो ऐको, जो विजय मिळवतो. आता 5वा मुद्दा, शेवटचा मुद्दा. 5वा मुद्दा काय की देव किंवा येशू ख्रिस्त ह्या मंडळीला अभिवचन काय देत आहे ते आपण प्रकटीकरण 2:7 मध्ये पाहत आहोत. काय अभिवचन आहे? आत्मा मंडळांना काय म्हणतो, हे ज्याला कान आहेत तो ऐको, जो विजय मिळवतो. आता अभिवचन, जो विजय मिळवतो त्याला देवाच्या बागेत जे जीवनाचे झाड आहे त्यावरचे फळ मी खाण्यास देईन. आता विजय मिळवतो म्हणजे काय? विजय मिळवणं म्हणजे बंधू आणि भगिनींनो, ती पहिली प्रीती जी त्यांनी सोडलेली आहे ती परत मिळवणे. देव म्हणत आहे की तुम्ही जर विजय मिळवला म्हणजे पहिली प्रीती मिळवली तर तुम्हाला मी जीवनाच्या झाडाचं फळ खाण्यास देईल. म्हणजे स्वर्गाच्या राज्याचं झाडाचं जे फळ आहे ते तुम्हाला मी देईन. स्वर्गाचं राज्य मी तुम्हाला देईन. म्हणजे जी गोष्ट ह्या मंडळीमध्ये कमी आहे ती गोष्ट भरून काढण्यासाठी देव ह्या ठिकाणी 5वा मुद्दा ह्या मंडळीला अभिवचन देत आहे. तुम्ही प्रायश्चित करा, तुम्ही विजय मिळवा, मी तुम्हाला जीवनी झाडाचं फळ खायला देईन. बंधू आणि भगिनींनो, इफिस येथील मंडळीसाठी हे 5 मुद्दे फार फार महत्वाचे आहेत. याच्याविषयी आपण बाकीच्या ज्या मंडळी आहेत त्याच्याविषयी आपण जास्त शिकणार आहोत. आणि म्हणून माझी कळकळीची नागराची विनंती की येणाऱ्या काळामध्ये देखील येणारे संदेश जे आहेत ते तुम्ही लक्षपूर्वक ऐका. परमेश्वर तुम्हास आणि आपणा सर्वांस आशीर्वाद देव. आपण प्रार्थना करूया. स्वर्गातील जिवंत परमेश्वर देवा, उपकार मानतो आजच्या संधीबद्दल.
आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये कोणती ही बाब कमी पडू नये, तर परमेश्वरा कोणतीही गोष्ट कमतरता त्याच्यामध्ये भासू नये, तर परमेश्वरा आम्ही परिपूर्ण असावं असं होऊ दे. मागत आहोत परमेश्वरा. पुढचा अभ्यास करत असताना तू आमच्या संगती राहा. पुढच्या मंडळींविषयी शिकत असताना तू आम्हाला सायन मार्गदर्शन कर. इथून पुढची वेळ आमचं सर्वस्व तुझ्या हाती सोपवून देऊन नम्र विनंती येशूच्या नावात मागतो, म्हणून तो ऐक. आमेन.